आज निशिकांत कर्णेकर गोलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळतील। पाहूया कशा प्रकारची कामगिरी केली जाईल। पहिला बॉल वेगात पाहायला मिळतोय, अपीलही केलं, अपीलाचा प्रभाव नाही पडला, परंतु डॉट बॉल येतोय हे मात्र नक्कीच। आज संपूर्ण महाराष्ट्राचं आणि संपूर्ण गुजरातचंही आरके स्पोर्ट्सची यावेळेला फटका थोडासा दूरवरूनच केला, थर्मॅच्या दिशेने बॉल निघालाय आणि बघता 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 बॉल जातोय सीमा रेषा पार, चौकार। महाराष्ट्रातील तारे सितारे गुजरातमध्ये दाखल झाले। यावेळेला फुलटॉस, त्याच्यावर आक्रमण, बॉलला पाठवलं, सीमा रेषा पार, षटकार। संख्या 7 जिंकणार कोण आहे या मॅच मध्ये आरके चषकात। यावेळेला फटका चांगला आहे, समोरच्या दिशेने खेळला, सुहास पवारचा आणखीन एक वार। जर पाहिलं तर शुभम जाधव यावेळेला फुलटॉस बॉल कव्हर्सला खेळलाय, गॅप मध्ये खेळलाय, ही कलात्मकता होती आणि बघता 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 बॉल सीमारेषा पार, 4 धावा, चौकार। नक्कीच संदीप यांना आपण पाहतोय, खोलवर टप्प्याचा बॉल, त्याच्यावर आक्रमण, बॉल जातोय लांब 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 लांब, खूप लांब, षटकार। वार आहेत बॅटिंगसाठी। पहिला बॉल चांगला होता, थोडासा पुढे होता, ऑन साइडला स्टीअर केलंय, मिड विकेटच्या दिशेने मार्गस्थ होईल, एक धाव घेतली, दुसऱ्या धावीचा कॉल, स्वतः डेंजर एंडला आणि 2 धावा पूर्ण सुद्धा झाल्या। क्रिकेटचा हा अद्भुत खेळ आज गुजरात राज्यातील सुरत शहर देखील करणार आहेत आणि तोच प्रयत्न आतिश यांचा आहे। यावेळेला आक्रमण केलंय, उडवलाय बॉल सीमारेषेच्या पार 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 पार, षटकार। चर्चा पाहायला मिळते, महाड मध्ये पाहायला मिळते आणि माणगाव मध्ये सुद्धा आणि रोह्यामध्ये सुद्धा, आणि इकडे सुहास पवारचा आणखीन एक वार, रेषा पार, येतोय षटकार। मुकाबला, बॅटची कडा, बॉल मागे जातोय, अडवण्याचा प्रयत्न तिकडे झाला, 1 रन मात्र त्या ठिकाणी मिळेल आणि धावसंख्या 1 ने पुढे जाते। बॉल तिसरा झालाय आणि धावसंख्या जर पाहिली तर 4 झाली आहे। अजूनही कमबॅक करावं लागेल, समोर आहे सुहास पवार। यावेळेला आपण पाहू शकता एक चांगला बॉल त्या ठिकाणी प्रस्तुत करताना पाहायला मिळाले, 1 रन तर त्या ठिकाणी घेतली गेलेली आणि मॅच अजूनही ऑन आहे।